नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर स्वागत करते। मी आज तुम्हाला चकली बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी इथं 3 पेले तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आणि 1 पेला चना डाळ, 1 पेला पोहे आणि 1 पेला फुटाण्याची डाळ आणि 2 छोटे चमचे धने आणि 2 छोटे चमचे जिरे असे हे मी भाजणी करून चक्कीमधून दळून आणलेले आहे। तर आपण आता हे पीठ चाळून घेऊया। पीठ आता चाळून झालेलं आहे माझे सर्व। तर एकूण पीठ हे 1.5 किलो आहे। यात उडदाची डाळ पण अर्धा पेला घातलेला आहे, मगाशी सांगायला विसरले मी। तर आता गॅस चालू करून त्याच्यामध्ये पिठाला उब देण्यासाठी मी 1 तांब्या पाणी याच्यामध्ये ओतणार आहे। त्याच्यामध्येच मी मीठ घालणार आहे चवीपुरतं। एक चमचा लाल तिखट आणि बुक्का 1 चमचा घेणार आहे, कारण चकलीला आपल्या कलर येतो छान लाल। 1.5 चमचा वापरणार आहे। हळद अर्धा चमचा, हिंगडीची पूड अर्धा चमचा, मी तर 2 चमचे ओवा घेतलेला आहे। तर 2 चमचे तीळ घेतलेले आहे। अर्धी वाटी तेल घेतले, ते पण पाण्यातच ओतायचं। मला तर छान उकळी आलेले आहे। गॅस बंद करून पातेले खाली काढून घेते। असं एकसारखं सगळ्या पिठाला पुढे पीठ आपलं उब देऊन घ्यायचं। थंड झाल्यावर हे मळून घ्यायचं कोमट पाण्यानं। हे थंड झाल्यानंतर मळून दाखवते तुम्हाला। भाजणी व्यवस्थित झाली की आपल्या चकल्या कुरकुरीत बनतात। जर भाजणीच आपली कच्ची झाली तर त्या चकल्या मऊ बनतात। आणि आपण आदनामध्ये पण तेल कमी वापरायचं। 1.5 किलोला अर्धी वाटी तेल घालायचं। जास्त वाटी भरून तेल घातलं तर चकल्या असं तेल पितात आणि 1 दिवस डब्यामध्ये ठेवले की ते परत मऊ बनायला चालू होतं। तेल सोडल्यानंतर डब्यामध्ये म्हणताना तेल कमी वापरायचं। बाहेर पाऊस चालू झाल्यानंतर कुरकुरीत काय तर खावंसं वाटते म्हणून मी चकल्याचं बेत घातलेलं आहे आज। आणि अगदी फळफळीत झालेलं आहे। यातलं निम्म पीठ तुम्हाला मळून दाखवणार आहे। थोडं थोडं करून मळून घेणार आहे मी। पातेलीमध्ये निम्म पीठ काढून ठेवते।
इकडे पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे मी. थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. पीठ असं घट्टसर मळून ठेवायचं. बघा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता त्याला अर्धा तास भिजायला ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला चकल्या बनवून दाखवते मी. आता चकल्या बनवून घेऊया. पहिल्यांदा मी तेल तापायला ठेवते. छाच्याच्या मापाने गोळा आपण असा अनेकदा मरतो. छाच्याला पण आतनं तेल लावायचं. मी इथं पळपूटवर चकल्या काढून घेणार आहे. तुम्हाला हवे त्या आकारमध्ये तुम्ही चकली पाडून घेऊ शकता. गॅस थोडा मीडियम मध्ये ठेवायचा. मसाला काय बाहेरनं आणलेला नाही, घरच्या घरी मसाल्यातून मी चकल्या बनवून दाखवलेल्या आहेत. बघा चकलीला काटे किती छान आलेले आहेत. मी तर बनवून ठेवलेलं आहे. आता कढईत बघा तयार आहेत आपल्या चकल्या. तुम्हाला मी मोडून दाखवते. किती खुसखुशीत झालेले आहेत. तुम्ही कशा बनवता ते पण कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या कशा झाल्यात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.